नांदेड भरती 2025 साठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, जीएमसी नांदेड भरती अंतर्गत जर विचार केला तर 86 पदांसाठी पदभरती आली मित्रांनो. 7वी पास उमेदवार आणि 10वी पास उमेदवार सर्व कॅटेगरीचे उमेदवार या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. एकूण 86 जागांचा समावेश असणार मित्रांनो. खाली जर आलं तर कॅटेगरीनुसार जागा आपल्याला स्क्रीनवरती दिसत असतील. आपल्याला या जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती एका सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने ऑलरेडी मी दिलेली आहे. जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर चॅनलवरती कालचा व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. संपूर्ण माहिती त्यामध्ये भरतीविषयी दिलेली आहे. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. सोबतच ऑफिशियल वेबसाईटची लिंक आहे ती देखील आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय आणि जाहिरातीची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. तर सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचंय. त्यानंतर इथे आपल्याला रजिस्टर वरती क्लिक करायचंय. ऑनलाईन अर्ज कालपासून सुरू झालेले आहेत मित्रांनो आणि शेवटची तारीख असणार आहे 16 मे 2025 पर्यंत रात्रीचं 12 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. तर चला आता ऑनलाईन अर्ज भरायला आपण सुरुवात करत आहे. तर वेबसाईटला ओपन करून रजिस्टर वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं येईल. क्लोज वरती आपल्याला क्लिक करायचंय. काही सूचना दिलेल्या आहेत त्या वाचून तुम्हाला घ्यायचे. त्यानंतर पुन्हा सूचना येतील त्या आपल्याला व्यवस्थित वाचून आय एग्रीचं ऑप्शन इथे आपल्याला क्लिक करायचंय. खाली यायचंय. इथे आपल्याला पहिलं नाव टाकायचंय. त्यानंतर इथे आपल्याला मधलं नाव टाकायचंय आणि त्यानंतर शेवटी आपल्याला इथं आपलं आडनाव टाकायचंय. ठीक आहे. आता हे जे नाव तुम्ही टाकता तुमचं मार्कशीट वरती जसं नाव असतं तसंच तुम्हाला इथे टाकायचंय. स्पेलिंग मिस्टेक होऊन द्यायची नाही मित्रांनो. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. म्हणजे सर 10वीच्या मार्कशीट वरती जशी स्पेलिंग असेल त्याच प्रमाणामध्ये तुम्हाला इथे देखील टाकायचे पहिले आणि मधले आणि आडनाव या स्वरूपामध्ये. ठीक आहे. त्यानंतर इथे आपल्याला आईचं नाव टाकायचंय. इथे आपल्याला वडिलांचं नाव टाकायचंय. त्यानंतर पुढे विचारले तुमच्या नावामध्ये बदल झाला आहे का, झाला असेल तर येस वरती क्लिक करायचंय. नवीन नाव काय बदललेलं होतं ते आपल्याला इथे टाकायचंय. जरी तुमचं नंतर नाव बदललं असेल तरी काळजी करू नका. जी मार्कशीट वरती माहिती आहे 10वीच्या मार्कशीट वरती तीच वरती माहिती द्यायची आहे. ठीक आहे. मार्कशीट वरती जी पण माहिती असेल तीच वरती द्या. नावामध्ये काही लग्नानंतर काही महिलांच्या नावामध्ये बदल होतो असं काय असेल तर जो बदल झालेला नावामध्ये तर ते नवीन नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर तुमची इथे जन्मतारीख टाकायची. त्यानंतर जर तुमच्या नावामध्ये बदल नसेल झाला तर फक्त इथे नो वरती क्लिक करायचंय. ऑटोमॅटिकली ते ऑप्शन इथून निघून जाईल. जन्मतारीख टाकायची. खाली यायचंय. लिंक मेल फिमेल तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय. त्यानंतर मोबाईल नंबर द्यायचा आहे. तोच मोबाईल नंबर तुम्हाला पुन्हा कन्फर्म करायचा, पुन्हा टाकायचाय. त्यानंतर एक ईमेल आयडी द्यायचा आहे. तोच ईमेल आयडी तुम्हाला पुन्हा टाकायचा आहे. इथे काही नाही टाकलं तरी काही ऑप्शन नाही. आपल्याला काही अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल दुसरा एखादा तर टाकू शकता. अदरवाईज हे ऑप्शन खाली सोडून द्या. त्यानंतर एक्झाम सेंटर आपल्याला 3 निवडायचे आहे. इथे जवळचे जे पण एक्झाम सेंटर असतील ते तुम्ही तुमच्या पसंतीनुसार इथं निवडू शकता या स्वरूपामध्ये. ठीक आहे. तर त्यांनी एक्झाम सेंटर मी इथे निवडून घेतले. त्यानंतर इथं टिप आहे यावरती क्लिक करायचं. त्यानंतर जनरेट ओटीपी यावरती क्लिक करायचं. त्यानंतर अशा प्रकारचं पेज येईल. इथं हा जो कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा बघून इथं सबमिट वरती क्लिक करायचा आहे. बघा कॅप्चा टाकून घेतलेला आहे. सबमिट वरती मी क्लिक करतो. त्यानंतर अशा प्रकारचं ऑप्शन तुमच्याकडे इथे येऊन जाईल. त्यानंतर क्लोजचं ऑप्शन आहे. क्लोज वरती क्लिक करायचंय. इथे आपला मोबाईल नंबरवरती जो ओटीपी सेंड केला असेल तो व्हेरीफाय करायचा आहे. ईमेल आयडी वरती जो ओटीपी आला असेल तो टाकून तुम्हाला इथे व्हेरीफाय करायचा आहे. दोन्ही ओटीपी टाकून इथे व्हॅलिडेट इथं आपण क्लिक करून घेणार. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, यामध्ये जर विचार केला तर काही वेळेस फक्त मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीचा ओटीपी टाकला तरी चालतं, काही अडचण नाही. काही वेळेस दोन्ही ओटीपी इथे व्हेरीफाय करावे लागतात. काही वेळेस दोन्ही ओटीपी सारखेच येतात. ईमेल वरती पण सारखा येतो आणि मोबाईल नंबर वरती देखील सारखे येतो. ही गोष्ट लक्षात घ्या. वेगवेगळे टाकण्यासाठी ऑप्शन आलं तर वेगवेगळे टाका. जर एकच ऑप्शन आला तर कोणताही ओटीपी टाकला व्हेरीफाय केला तरी काही अडचण नाही. तर पटकन मी दोन्ही जे ओटीपी आहेत व्हेरीफाय करून घेतो. तर बघा दोन्ही ओटीपी इथे व्हेरीफाय करून घेतलेले. त्यानंतर खाली यायचंय. इथे आपल्याला काय महत्वाच्या सूचना दिलेल्या ते व्यवस्थित वाचून आय एग्रीचं ऑप्शन आहे इथे टिक मार्क करायचंय. हा कॅप्चा बघून इथे आपल्याला टाईप करायचंय आणि त्यानंतर रिव्हेरीफायचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे. तर बघा रिव्हेरीफाय वरती क्लिक केल्यानंतर खाली अशा प्रकारचे ऑप्शन येऊन जातील. जी पण तुम्ही माहिती टाकलेली असते ती तुम्हाला पुन्हा इथे व्हेरीफाय करणं गरजेचं असतं. तर आपल्याला व्यवस्थित सर्व माहिती चेक करून घ्यायची. जी पण माहिती टाकलेली ती बरोबर असेल तर इथे आपल्याला टिक मार्क करण्यासाठी ऑप्शन आहे. हे सर्व आपल्याला टिक करून घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा आपल्याला खाली सबमिटचं ऑप्शन येऊन जाईल. सर्व टिक केल्यानंतर तर सबमिट वरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं पेज येईल. इथे आपल्याला क्लोज वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं तुमच्याकडे दिसून येईल. आता सर्वप्रथम आता आपलं रजिस्ट्रेशन इथं पूर्ण झालेलं आहे. आता पदाला सिलेक्ट करून आपल्याला इथं ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करायचं आहे. तर बघा मित्रांनो, आता एक गोष्ट लक्षात घ्या. तुमच्या ईमेल आयडी वरती आणि त्याच सोबत मोबाईल नंबरवरती एक युजर आयडी आणि पासवर्ड सेंड केलेला असतो. तो तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड व्यवस्थित जपून ठेवायचा आहे. कारण इथून पुढे जर म्हटलं तर आपल्याला त्याच युजर आयडी पासवर्डतून तुमचं प्रवेशपत्र आल्यानंतर ते डाउनलोड करता येणार आहे. त्यानंतर आन्सर की आल्यानंतर निकाल लागल्यानंतर हे सर्व काही जे काम आहेत मित्रांनो त्याच युजर आयडी आणि पासवर्ड
माध्यमातून तुम्हाला करावे लागणार आहेत. तर व्यवस्थित तो जपून ठेवा. ईमेलला पण आला असेल आणि मोबाईल नंबरवरती पण आला असेल. तर आता पुढे फॉर्म भरण्यासाठी आपल्याला पोस्ट सिलेक्शनचा ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं. आता आपल्याला क्लिक हिअर टू अप्लायचं ऑप्शन आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, आता पदाचं नाव सिलेक्ट करून आता आपण डायरेक्टली इथं फॉर्म भरायला सुरुवात करू शकतो. थोडंसं आपल्याला खाली यायचंय. इथे आल्यानंतर इथे आपल्याला चेकबॉक्स आहे, इथे टिक मार्क करायचंय की अर्ज करण्यापूर्वी जाहिरात मी संपूर्ण व्यवस्थित वाचून घेतलेली आहे. त्यानंतर थोडंसं खाली आल्यानंतर इथे आपल्याला पदाचं नाव सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. आता यामध्ये भरपूर पद आहेत मित्रांनो, परंतु यामध्ये जर म्हटलं तर जागा आपल्याला थोड्याच दिलेल्या आहेत. आता जर म्हटलं तर सर्वप्रथम तुम्हाला मी जाहिरात इथं ओपन करून दाखवलं. तरी आपली जाहिरात आहे मित्रांनो, टोटल जर म्हटलं तर 86 पदांचा समावेश आहे. तर जाहिरात व्यवस्थित वाचली तर यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे. यामध्ये जेवढे पण पद आपल्याला सांगितलेले आहेत, जे की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील, बघा इथं आपल्याला हे जे पद दिसत आहे, तर हे सर्व पद आपल्याला बघण्यासाठी भेटतात. तर बघा, आता या सर्व पदांसाठी आता यामधील जर म्हटलं तर हे जे पद आहे मित्रांनो, आता इथं बघा प्रयोगशाळा परिचय, याच्यासाठी एकूण 17 जागा उपलब्ध आहेत. आणि बाकीचं जर म्हटलं तर उरलेले सर्व संवर्ग म्हणजे बाकीचे सर्व पद, ठीक आहे. तर या सर्व पदांच्या टोटल 69 जागा आहेत आणि टोटल जर म्हटलं तर 69 आणि 1786 एवढ्या पदसंख्या आहेत. आता तुम्ही व्यवस्थित इथं आपण ही माहिती जाणून घेऊया. इथं जे स्वच्छचं पद आहे मित्रांनो, ते 7वी पास होते, ठीक आहे. तर त्या संदर्भात जर म्हटलं तर आपल्याला इथे माहिती बघण्यासाठी भेटेल. बघा, आपल्याला एज्युकेशनल क्वालिफिकेशन जी माहिती दिली आहे त्या पेजमध्ये आपल्याला दिसेल. तर इथे बघा, स्वच्छक या पदासाठी इथे स्पष्टपणे तुम्ही बघू शकता. इथं स्वच्छक या पदासाठी 7वी पास दिलेलं आहे आणि बाकीच्या सर्व पदांसाठी जर म्हटलं तर 10वी पास दिलेलं आहे. म्हणजे बाकीचे जेवढे पण तुम्हाला जे सब्जेक्ट जे बाकीचे पद दिसत आहे त्यांच्यासाठी 10वी पास वरती तुम्ही अर्ज करू शकता. आणि फक्त स्वच्छक असेल तर तुम्ही 7वी पास जरी असेल तरी अर्ज करू शकता. स्वच्छक या पदासाठी 10वी पास असेल तरी अर्ज करू शकता, परंतु कमीत कमी 7वी पास असणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर हे आपल्याला समजून आलं. तर सर्वप्रथम यामध्ये बघा आपल्याला वेगवेगळे पद आहे. यामध्ये आपल्याला बार्बर, टेलर, त्यानंतर धोबीचं पद आहे, कुक आहे, त्यानंतर कुक असिस्टंट, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला सर्वांचं पद आहे, वेगवेगळ्या सर्व्हिसमॅनचं पद आहे मित्रांनो, पिवांचं पद आहे, शिपाईचं पद आहे, कामगाराचं पद आहे मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर आया, वॉचमॅनचं पद आहे, ठीक आहे. त्यानंतर असिस्टंटचं पद आहे, क्लिनरचं पद आहे, माळीचं पद आहे, ठीक आहे. अशा प्रकारचं. तर तुम्हाला ज्या पण पदासाठी अर्ज करायचा असेल हे पद तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायचे आणि ते पद तुम्हाला इथं सिलेक्ट करायचे. त्या पदासाठी तुम्ही इथं अर्ज करू शकता. जसं की यामध्ये पिवांचं पद आहे मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर ऑटोमॅटिकली जर म्हटलं तर आपल्याला पोस्ट कोड इथे येऊन जाईल. त्यानंतर आपल्याला इथं नंबर दिसेल आणि इथं आपल्याला डेट दिसेल. इथं आपल्याला काय करण्याची गरज नाही, फक्त पद आपल्याला सिलेक्ट करायचंय. आणि हे पद आपल्याला कसं सिलेक्ट करायचं याच्याबद्दल संपूर्ण काय माहिती आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेली आहे, जी की तुम्ही जाहिरात संपूर्ण वाचून बाकीची माहिती इथं चेक करू शकता. त्यानंतर खाली आलं तर आपल्याला नोंदणी क्रमांक दिसेल. पुढे आपल्याला आपलं स्वतःचं नाव, मधलं नाव आणि आडनाव दिसेल. आता खालची काय माहिती ऑलरेडी आपण भरलेली आहे, तर आपल्याला खाली काहीच करण्याची गरज नाहीये. डायरेक्टली आपल्याला पुढे माहिती भरायची आहे. इथे वरती फक्त आपल्याला मॅरिड अनमॅरिड विचारलं होतं. मॅरिड अनमॅरिड जे पण असेल ते तुम्ही तिथं सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथं आपल्याला इंडियन सिलेक्ट करायचंय. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला विचारलेलं आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, असेल तर येस करायचंय. त्यानंतर आता आपल्याला इथं कंपल्सरी येस करावं लागणार आहे. त्यानंतर इथं आपण 2 ते 3 डॉक्युमेंट दिलेले त्यापैकी एकाची माहिती इथं देऊ शकतो, ज्याने आपण प्रूव्ह करू शकतो की आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहात आणि आपलं लोकेशन काय. तर यासाठी जर म्हटलं तर आपल्याला एक बर्थ सर्टिफिकेट पाहिजे. त्यानंतर जर हे नसेल तर आपल्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं असणार आहे. हेही नसेल तर आपल्याकडे लिव्ह इन सर्टिफिकेट, ठीक आहे. एलसी असेल, शाळा सोडल्याचा दाखला असेल तरी चालेल, काय अडचण नाही, ठीक आहे. या 3 सर्टिफिकेट पैकी एकाची माहिती द्यायची. तर डोमासाईल सर्टिफिकेट आपल्यासाठी बेस्ट असेल. आता याची माहिती द्यायची असेल तर आपल्याला डोमासाईल सर्टिफिकेट कोणी इश्यू केलेलं आहे त्या प्राधिकरणाचं नाव द्यायचं मित्रांनो. आता हे आपल्याला कुठं भेटेल, जे आपलं सर्टिफिकेट असतं त्याच्या हेडिंगलाच आपल्याला ते नाव असतं. ऑफिस ऑफ तहसील, नाहीतर जिथून पण आपल्याला ते सर्टिफिकेट इश्यू झालं असेल त्याचं नाव असतं, तर ते आपल्याला इथं भरायचंय. त्यानंतर तारीख, कधी ते सर्टिफिकेट भेटलं त्याच्यावरती तारीख आपल्याला खाली कोपऱ्यामध्ये मेन्शन केलेली असते, नाही तर वरती आपल्याला मेन्शन केलेली असते. ती तारीख तुम्हाला इथं भरायची आहे. आणि त्यानंतर त्या सर्टिफिकेटचा क्रमांक काय आहे तो क्रमांक तुम्हाला इथं भरायचा आहे, ठीक आहे. ही माहिती भरून घ्यायची. त्यानंतर खाली यायचंय. त्यानंतर आपल्याला कॅटेगरी इथं सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. जी पण कॅटेगरी असेल, एससी एसटी जे पण असेल खाली यायचंय. त्यानंतर आपल्याला कॅटेगरी इथं सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. जी पण कॅटेगरी असेल, एससी एसटी जे पण असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. अदरवाईज जी पण कॅटेगरी असेल ती तुम्ही तुमची सिलेक्ट करू शकता. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर कास्ट आपल्याला, ठीक आहे. आता कास्ट सर्टिफिकेट विषयी इथं माहिती द्यायची. आता इथं ओपन मधून जर म्हटलं तर बाकी तुम्हाला काहीच माहिती भरण्याची गरज नाही इथं, ठीक आहे. ही बाकीचे ऑप्शन ऑटोमॅटिकली इथं हाईड होऊन जातील. परंतु तुम्ही कॅटेगरीनुसार इथं अर्ज भरत असाल तर कॅटेगरीची माहिती तुम्हाला इथं द्यावी लागते. कॅटेगरी सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं असतं. तर आता इथं सर्वप्रथम जर म्हटलं तर आपल्याला जे सर्टिफिकेट आहे आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट, ठीक आहे. तर ते आपल्याला कधी भेटलं त्याची तारीख टाकायची. त्यानंतर त्या सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा, ठीक आहे. एवढीच माहिती भरायची. आणि त्यासोबत तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असेल, ठीक आहे, जात वैधता प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला त्याची फक्त तारीख टाकायची असेल तर टाका, अदरवाईज हे ऑप्शन खाली सोडा.
त्यानंतर खाली यायचे. पुढे आल्यानंतर इथे आपल्याला मार्क ऑफ विजिबल आयडेंटिफिकेशनचं म्हटलेलं मित्रांनो, म्हणजेच इथे आपल्याला आपल्या शरीरावरती एखादा मार्क असेल, खून असेल, मोस असेल, तीळ असेल याच्याबद्दल माहिती द्यायची, ज्याने आपण आपली स्वतःची ओळख पटवून देऊ शकतो. तर त्याच्यासाठी आपल्याला इथं आयडेंटिफिकेशन मार्क टाकावं लागतं मित्रांनो. जसं की आपल्या शरीरावरती कुठं जास्त लागलेलं असेल, एखाद्या ठिकाणी मार्क असेल, खून असेल, जे की कधी मिटणार नाही, जसं की मोस म्हणा, तीळ म्हणा, हे आपल्यासोबत कायमचे असतं आपल्या शरीरासोबत. तर यांनी आपण आपली स्वतःची ओळख पटवून देऊ शकतो. तर त्याबद्दल तुम्हाला इथं माहिती भरायची मित्रांनो. ठीक आहे, नसेल तर डायरेक्टली नो किंवा नील ऑप्शन तुम्ही इथं भरू शकता, काय अडचण नाही. त्यानंतर खाली यायचे. खाली आल्यानंतर आयडी कार्ड विषयी तुम्हाला माहिती द्यायची. जे पण आयडी प्रूफ म्हणून तुम्ही वापरणार असाल, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी, पासपोर्ट, त्यासोबत इथे बँक पासबुकचा ऑप्शन आहे. तर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय. त्यानंतर पॅन कार्डचा नंबर तुम्हाला इथे भरायचा आहे. पॅन कार्डवरती जसं नाव आहे ते नाव तुम्हाला इथे भरायचंय. त्यानंतर इथे आपल्याला टिक मार्क चेकबॉक्स इथं व्हेरीफाय करायचंय आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे बघा, आता पुढे काय महत्त्वाच्या आरक्षणाबद्दल आपल्याला इथं माहिती द्यायची आहे. जसं की आपल्याला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा मुलगी आहात का नाही तुम्हाला इथे विचारले, यस नो तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथं म्हटलेलं आहे तुम्ही सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे कर्मचारी आहात का, म्हणजे सध्याला कुठं सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटमध्ये कामाला आहात का असेल तर यस नो तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. त्यानंतर प्रकल्पग्रस्त आहात का, त्याचसोबत भूकंपग्रस्त आहात का, अंशकालीन पदवीधर आहात का, ठीक आहे, याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती देऊ विचारली. यामध्ये तुम्ही असाल तर येस करायचं, असेल तर तुमच्याकडे त्याचं सर्टिफिकेट असणं गरजेचं असणार आहे, कारण ही सर्व आरक्षणाबद्दल तुम्हाला इथं माहिती भरायची आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे आपल्याला जर म्हटलं तर आपल्याला माजी सैनिक बद्दल इथं माहिती विचारली, एक सर्व्हिसमॅन विषयी असेल तर येस वरती क्लिक करायचं. खेळाडू विषयी इथं माहिती विचारली. त्यानंतर अपंग वगैरे असेल तर त्याच्याबद्दल माहिती विचारली. तर असं काय असेल तर येस वरती तुम्ही क्लिक करून त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला त्याच्याबद्दल इथं माहिती भरावी लागणार आहे. जसं की एक दाखवण्याकरता इथं प्रकल्पग्रस्त मी येस करतो. त्यानंतर इथे आपल्याला ते सर्टिफिकेट जे आहे तुमच्याकडे ते कोणी इश्यू केलेलं आहे त्याचं नाव टाकायचं. त्यानंतर कधी भेटलं त्याचे नाव टाकायचे. त्यानंतर प्रमाणपत्र क्रमांक टाकायचा. ठीक आहे, सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे. या स्वरूपामध्ये तुम्हाला प्रत्येकाची माहिती भरावी लागते. ही सर्व आरक्षणाची माहिती तुम्ही त्याच्या अंतर्गत अर्ज भरत असाल तर येस करा, अदरवाईज नो वरती क्लिक करा. त्यानंतर पुढे यायचंय आपल्याला माजी सैनिकाविषयी इथं माहिती विचारली, ती वाचून तुम्ही इथे येस नो इथे सिलेक्ट करणार. अनाथ वगैरे असेल तर येस नो तुम्ही इथे सिलेक्ट करणार. त्यानंतर खाली येणार. आता इथून जर खाली जर म्हटलं तर सर्व जी माहिती आहे आपल्यावरती एखादा गुन्हा दाखल असेल, केस चालू असेल, ठीक आहे, आपल्यावरती एखादी एफआरआय चालू असेल, एफआरआय दिली असेल आणि त्याच्यासाठी आपल्याला कुठे तारखेला जावं लागत असेल, ठीक आहे, कोर्ट कचेरीमध्ये तुम्हाला जावं लागत असेल तर याच्याबद्दल इथून खाली ही सर्व माहिती, तर ती माहिती तुम्ही इथे वाचून घेऊ शकता. जसं की तुमच्यावरती केस दिलेली असेल, केस चालू असेल तर त्याचा एफआरआय क्रमांक टाकायचा आहे, दिनांक टाकायचा आहे, पोलीस स्टेशनचं नाव टाकायचं आहे, नसेल असं काही तर नो वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ही सर्व माहिती तुम्ही तुमच्या वैयक्तिक याच्यानुसार तुम्ही माहिती भरणार. तर तुम्हाला कधी परीक्षेसाठी इथं प्रतिबंधित केलं असेल तर त्याच्याबद्दल माहिती इथे विचारली, तर ही माहिती तुम्हाला स्वतःला माहिती असते तुमच्यावरती काही केस वगैरे चालू आहे की नाही याच्याबद्दल तुम्ही माहिती वाचा आणि त्यानंतर इथं येसून इथं सिलेक्ट करू शकता. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला इथं सेव्ह अँड नेक्स्टचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. इथं ओकेचा ऑप्शन आहे, ओके वरती क्लिक करायचं आहे. आता इथं आपल्याला सध्याचा जर म्हटलं तर आपल्याला ऍड्रेस माहिती भरायची. इथं वरती आपल्याला सध्याचा राहायचा पत्ता टाकायचा मित्रांनो आणि खाली जर म्हटलं तर कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता टाकायचा. आता तुमचा दोन्ही पत्ता एकच असेल तर फक्त वरती ऍड्रेस भरायचा, येस वरती क्लिक करायचं. ऑटोमॅटिकली खाली वरती जो ऍड्रेस भरलेला असतो तो खाली कॉपी पेस्ट होऊन जातो आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचा. यामध्ये आधार कार्ड वरती जसा ऍड्रेस असतो तो संपूर्ण भरायचा आहे. इथं आपल्याला लाईन 2 मध्ये काही नाही भरलं तरी काय अडचण नाही. आपली कंट्री जी आहे ती इंडिया इथं सिलेक्ट करायचं. राज्य आपलं महाराष्ट्र राज्य आपल्याला इथं सिलेक्ट करायचं. ठीक आहे, महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केल्यानंतर बघा पुढे आपल्याला आपला जिल्हा इथे निवडायचा आहे. जिल्हा जे पण असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर गावाचं किंवा शहराचं नाव तुम्ही इथे भरू शकता आणि पिनकोड तुम्हाला इथे टाकायचा आहे. हाच ऍड्रेस तुमचा कायमस्वरूपीचा ऍड्रेस असेल तर इथे येस वरती क्लिक करायचं आहे. ऑटोमॅटिकली वरील ऍड्रेस खाली येऊन जाईल आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा आता पुढे जर म्हटलं तर सर्व शैक्षणिक माहिती तुम्हाला इथे भरायची. एज्युकेशनल क्वालिफिकेशन विषयी इथे तुम्हाला माहिती भरायची. सर्वप्रथम आपल्याला मराठी भाषेचं ज्ञान इथे येस वरती क्लिक करायचंय. ठीक आहे, त्यानंतर पुढे जर म्हटलं तर इथं 10वीची माहिती भरायची, कारण 10वी पास होती माहिती भरती आहे तर फक्त 10वीची माहिती भरली तरी काय अडचण नाही. आणि जे स्वच्छकचं पद आहे मित्रांनो, क्लिनरचं जे पद आहे याच्यासाठी फक्त 7वीची माहिती भरली तरी काय अडचण नाही, 10वीची भरली तरी काय अडचण नाही. ठीक आहे, तर बाकीच्या पदांसाठी 10वी पास असणं गरजेचं असणार आहे. तर सर्वप्रथम आपल्याला बोर्डाचं नाव इथे सिलेक्ट करायचंय. त्यानंतर इथं आपल्याला स्वतःचं जर म्हटलं तर शाळेचं नाव किंवा इन्स्टिट्यूटचं नाव, आपल्याला इथं संस्थेचं नाव भरायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं पर्सेंटेज होते की ग्रेड होते की सीजीपीए होते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे. त्यानंतर एकूण प्राप्त गुण कितीपैकी किती मार्क पडले ते तुम्हाला इथं भरायचे. जसे की 378 गुण मिळाले कितीपैकी, 500 पैकी, तर तुम्ही 500 इथं मेन्शन करणार. त्यानंतर पर्सेंटेज ऑटोमॅटिकली इथे येऊन जातील, तुम्ही तुमच्यानुसार इथं भरणार.
त्यानंतर इथं आपल्याला पुढे जर म्हटलं तर महिना आणि वर्ष, तुम्ही 10वी कोणत्या वर्षी आणि कोणत्या महिन्यामध्ये पास केलेली आहे तर ते तुमच्या मार्कशीटवरती ऑलरेडी दिलेलं असतं. तर तुम्हाला इथं मंथ आणि इयर तुम्हाला सिलेक्ट करण्याचं ऑप्शन आहे, तर ते तुम्ही इथं तुमच्यानुसार इथं सिलेक्ट करणार. जसं की मी 2016 आणि इथं दाखवण्यासाठी मार्च इथं महिना सिलेक्ट केला. ठीक आहे, ही माहिती तुम्हाला व्यवस्थित भरून घ्यायची आहे. आणि इथं आपल्याला फक्त दाखवण्यासाठी पुणे मी इथं टाईप करतो, तुम्ही तुमच्या शाळेचं नाव इथं टाईप करणार. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती आपण क्लिक करणार आहोत. तर बघा, त्यानंतर ओके, आणि ओके झाल्यानंतर अशा प्रकारचं पुढील पेज तुमच्याकडे इथे ओपन होईल. तर आता फक्त आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे. सर्व काही झालेले डॉक्युमेंट अपलोड करून आपल्याला जेवढं पण पेमेंट असेल ते पेमेंट खाली सांगितलं जाईल. आपल्याला तेवढं पेमेंट इथं भरायचं, जसं की 900 रुपये इथं पेमेंट भरायचं आहे, तर ते आपल्याला इथं पेड करावं लागणार आहे. बाकी सर्व काही झालेलं आहे. इथे आपल्याला लाईव्ह फोटो अपलोड करणं गरजेचं आहे की नाही ते बघूयात. इथं आपण क्लिक करूयात. तर बघा, इथे फक्त पासपोर्ट साईज फोटो इथं आपल्याला अपलोड करायचा आहे. लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी ऑप्शन नाहीये, काही काळजी नाही. आपण इथं फक्त अपलोड करणं आपला पासपोर्ट साईज फोटो, ज्याची साईज इथं 80 ते 200 KB मध्ये पाहिजे, याच्याबद्दल माहिती दिली. बाकीची संपूर्ण काय माहिती दिली, तर तो फोटो तुम्हाला इथं अपलोड करून घ्यायचा. जसं की एक फोटो पटकन मी इथं अपलोड करून घेतो. इथं आपल्याला चूजचा ऑप्शन आहे, इथे मी क्लिक करून फोटो अपलोड करतोय. तर बघा, माझा फोटो इथं अपलोड झालेला आहे. तर पुन्हा इथं व्ह्यू अपलोडेड डॉक्युमेंटचा ऑप्शन आहे किंवा फोटोचा ऑप्शन आहे. इथे क्लिक करून मी तो फोटो व्यवस्थित आहे की नाही, तोच फोटो आहे की नाही कन्फर्म करून घेऊ शकतो. याच प्रकारे आपल्याला सिग्नेचर देखील अपलोड करायचे आहे. 10वीचं आपल्याला मार्कशीट किंवा आपल्याला जे बोर्ड सर्टिफिकेट असतात, ठीक आहे, ते अपलोड करायचे. दोन्हीपैकी कोणते अपलोड केलं तरी काय अडचण नाही. त्यानंतर पुढे आपल्याला डोमासाईल सर्टिफिकेट किंवा त्याच्या सोबत बर्थ सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला, या तिन्हीपैकी एक अपलोड करायचं आहे. ज्याची माहिती फॉर्म भरताना तुम्ही टाकली होती, पहिल्यांदाच ही माहिती भरायला आली होती. त्यानंतर इथं आपल्याला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचंय. त्यानंतर पॅन कार्ड अपलोड करायचंय. आणि काही इतर काय डॉक्युमेंट असेल तर तुम्ही अपलोड करू शकता, अदरवाईज नाही केली तरी काय अडचण नाही. त्यानंतर ऐकले आपल्याला पेमेंट किती आहे ते आपल्याला दिसून येईल. आता पटकन हे सर्व डॉक्युमेंट मी इथं अपलोड करून घेत आहे. तर बघा, सर्व डॉक्युमेंट मी इथं अपलोड करून घेतलेले आहे. तर सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर हे जे व्ह्यूचं ऑप्शन असतं यावरती क्लिक करणं गरजेचं असतं, त्याशिवाय फॉर्म आपल्याला सबमिट होत नाही मित्रांनो. तर व्ह्यू वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त फोटो आणि सिग्नेचर फोटो आपल्याला JPG फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचा आहे. बाकी अदरवाईज बाकीचे जे डॉक्युमेंट आहेत ते सर्व PDF स्वरूपामध्ये अपलोड करायचे आहे. त्याच्यासाठी कोणती वेबसाईट तुम्ही ओपन करू शकता, फोटो टू PDF. त्यानंतर फोटो अपलोड केल्यानंतर PDF आपल्याला काही सेकंदामध्ये बनवून दिलं जातं. ते आपल्याला बनवून घेऊन आपल्याला इथे अपलोड करायचंय. त्यानंतर आपल्याला काय महत्त्वाच्या घोषणापत्र इथे दिलेले आहेत मित्रांनो, काय डिक्लेरेशन दिलेले आहेत ते तुम्हाला व्यवस्थित वाचायचे. त्यानंतर सर्व चेकबॉक्स जे आहेत ते तुम्हाला इथे टिक मार्क करून घ्यायचे आहेत. आणि फक्त आता आपल्याला पेमेंट करायचे मित्रांनो. पेमेंट झाल्यानंतर फक्त आपल्याला प्रिंट घ्यायची, एवढंच आपल्याला काम करायचंय. तर इथे बघा, आपल्याला प्रिव्ह्यूचं ऑप्शन आहे. सर्वप्रथम ऍप्लिकेशन बरोबर भरला आहे की नाही ते आपल्याला चेक करायचंय. तर त्यासाठी प्रिव्ह्यू वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर व्यवस्थित माहिती भरली आहे की नाही ती तुम्हाला इथे चेक करून घ्यायची. त्यानंतर इथे आपल्याला बघा मार्कचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करून हे पेज कट करून टाकायचं. व्यवस्थित माहिती असेल तर पेमेंट करायचं. तर बघा, सर्व माहिती बरोबर आहे. तर मी इथे सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट वरती आता क्लिक करत आहे. त्यानंतर आपल्याकडे अशा प्रकारचं पेज ओपन होईल, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आता इथे जर म्हटलं तर आपल्याला फक्त पेमेंट करायचं आणि फॉर्मची प्रिंट घ्यायची. बाकी सर्व प्रक्रिया मी तुम्हाला इथे सांगून घेतलेली आहे. इथे आपल्याला भरपूर ऑप्शन आहे, UPI वॉलेट, QR कोड, नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, असे वेगवेगळे ऑप्शन आहेत ज्या माध्यमाने तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. जसं की मला QR कोड स्कॅन करून पेमेंट करायचंय. QR मी इथे सिलेक्ट करतो. त्यानंतर मेक पेमेंटचं ऑप्शन आहे, यावरती मी क्लिक करतो. त्यानंतर QR कोड इथं दिसून येईल, जो की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आणि त्यानंतर आपल्याला हा QR कोड स्कॅन करून पेमेंट करून घ्यायचा आहे. इथे खाली काही सेकंद चालू असतात, तर जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. हे सेकंद संपण्या अगोदर तुम्हाला पेमेंट करायचंय. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, पेमेंट करते वेळेस हे जे पेज आहे सध्याचं, हे कट होऊन द्यायचं नाही. कॉल SMS आला तरी ते पेज आपल्याला काढून टाकायचं नाहीये. एकदा पेमेंट करून घ्यायचं काही सेकंदामध्ये. त्यानंतर तुम्ही बाकीची प्रक्रिया करू शकता. काही वेळेस